मी प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले, प्रभारी प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि अत्यंत छोटेखानी पण अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपाचा कार्यक्रम, त्याचं संयोजन आदरणीय यशवंतजी गायकवाड साहेबांनी केलं आणि ट्रान्सपरन्स अशा स्वरूपाची, पारदर्शक अशा स्वरूपाची पत्रकारिता ते गेले कित्येक वर्षांपासून करतायत आणि त्यामुळं त्यांचं जे काम आहे ते आज संपूर्ण भारतभर पोहोचलेलं आहे. तरीसुद्धा तुझ्या प्रेमापोटी असं शीर्षक देऊन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ते वेगळ्या अशा स्वरूपाचा प्रयत्न करतायत. कवी वादळकार प्राध्यापक राजेंद्र सोनवणे जे केवळ या ठिकाणी कवितेसाठी त्यांनी आयुष्य वाहिलेलं, गेले 25 वर्षे ते काम करतायत आणि त्यांच्या सहकार्यानं मबा चव्हाण साहेबांसारख्या महान अशा कवीच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र भ्रा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं, आणखी वेगळ्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम ते करतायत. कवी, कविता, साहित्य एवढ्या पुरतं मर्यादित हे चॅनल न राहता माझी आपल्याला विनंती राहील की काळ बदलतोय. आत्मचरित्र लिहिण्यासाठीचा एवढा वेळ लोकांच्याकडे, सर्वांच्याकडे नाही. ज्यांना शक्य आहे ते लिहित आहेत, पण सर्वसामान्य स्तरामधून संपूर्ण राज्याला किंवा राष्ट्राला आदर्श ठरणारी जी माणसं आहेत की जे आध्यात्मिक स्वरूपाचं काम करतायत, समाजकारण करतायत, राजकारण करतायत, अर्थकारण करतायत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत, न्याय व्यवस्थेमध्ये काम करतायत, किंवा ज्या 65 कला आहेत, संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्रकला आणि तत्समाच्या 65 कला आहेत, या सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं आहेत, जी दुर्लक्षित राहिलेली आहेत, ही झाकली माणिकं शोधून त्यांचं या ठिकाणी किमान समग्र जीवनाचा परिचय व्हावा, त्यांचं जीवन आणि कार्य लोकांना कळावं आणि त्याच्या पाठीमागचा हेतू आपला प्रांजळ असाच आहे की तो त्याचं समग्र जीवन लोकांपर्यंत पोहोचेल आणि सर्वसामान्य स्तरामधली माणसं सुद्धा हिमालय एवढी उंची कशी गाठलेली आहे ती समाजापर्यंत पोहोचावी, हा त्यांचा जो हेतू आहे. या हेतूला त्यांनी आणखी थोडंसं पुढे न्यावं आणि या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देशातील अनेक उपेक्षित अशा घटकांना त्यांनी समाजासमोर आणावं, अशा स्वरूपाची अपेक्षा मी व्यक्त करतो. या चॅनलसाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.